नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवं ब्लॉगमध्ये. आणि आपण आहोत आता दुबईमध्ये. आज आहे आपला सेकंड डे. आपण जाणार आहोत आज डेझर्ट सफारीसाठी. आणि आता सध्या आहोत आपण सिटी सेंटर स्टेशनजवळ. आणि हे तुम्ही पाहताय हे आहे इथलं मेडिकल आहे आणि ते सो गाईज आता आपण मेट्रोने पुन्हा मीना बाजारकडे चाललो आहे. मेट्रोचा पास घेतलेला आहे. पासची प्राईस पडलेला आहे एकाचं 25 दिरहम आणि त्याच्यामध्ये 19 दिरहम मिळतं. आणि ते तुम्ही 5 वर्ष यूज करू शकताय. रिफिल करता येतं त्याला. सो आता आपलं डेझर्ट सफारीचं प्लॅनिंग आहे. हे पहा आपला मेट्रोने चाललेला प्रवास. अशा प्रकारे आपण मेट्रोने चाललेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे आणि तिथून आपण जाणार आहोत डेझर्ट सफारीला. तर चला मग. तर आपल्याला आता 2 लँड क्रुझर आलेले आहेत डेझर्ट सफारीला नेण्यासाठी. आपण बसलेलो आहे डेझर्ट सफारीला जाण्याकरिता आणि चाललो आहे डेझर्ट सफारीसाठी. तर आपण पाहताय आता दुबई फ्रेम, टॉलेस्ट फ्रेम आहे ही. आणि आता निघालेलं आपल्याला आता असं सांगितलेलं आहे की पहिला आपल्याला डेझर्ट सफारीचा कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये नेणार ती लोक. आणि तिकडे म्हणजे ATV राईड आहे, नंतर उंटांची राईड आहे, असे 2-3 राईड तिकडे असतात. ते तुमच्यावर करणार. ही जी रेत पाहताय समोर तुम्ही, इकडे आपल्याला ATV राईड दिली जाते. तर कॅमल राईड पण दिली जाते. त्याचे चार्जेस पण आहेत 200 दिरहम, 250 दिरहम, 150 दिरहम, अशा प्रकारे चार्जेस आहेत. ते बार्गेनिंग केलं की करता येते. तर इथे ATV राईडची तुम्ही मजा घेऊ शकता. आणि हे इथं बाजूला असं शॉप आहे. या शॉपमध्ये इथला ट्रेडिशनल जो ड्रेस आहे तो ड्रेस तुम्हाला मिळतो. तसे बरेच सोव्हिनियर्स मिळतात, तर तेही तुम्ही घेऊ शकता इथे. हे तुम्ही पाहू शकताय अलीबाबाचा दिवा, जो खुलजा सिमसिमचा दिवा, तसेच बुर्ज खलिफाचं स्टॅच्यू, असे बरेच तुम्हाला दिसत आहेत. हे सोव्हिनियर्स तुम्ही घेऊ शकताय. तुम्हाला ज्याला इच्छा आहे त्यांनी घेऊ शकताय. थोडं कॉस्टली आहे तिकडे कॅप आहेत. आता निघालेलो आहे आपण डेझर्ट सफारी राईडसाठी. तर चला आता डेझर्ट सफारी राईड होणार आहे आपली. बघूया किती मजा येते आता. तर राईड एवढी मजा आलेली आहे राईडमध्ये की एकदम भयानक होतं. गाडी कशी स्टंट मारतायत ते. एक्सपिरियन्स खूपच छान होतं. तर तुम्ही काय स्वतः येऊन एक्सपिरियन्स घ्या. मी सांगणं काही त्याच्यामध्ये अर्थ नसणार आहे, पण तुम्ही स्वतःहून आलात तर तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकताय. आणि आता याच्यानंतर आम्ही चाललेलो आहोत. आमची रात्री डिनरची सोय आहे इकडेच डेझर्ट सफारीवर. तर तिथे डिनरसाठी आम्हाला ते कॅम्पमध्ये घेऊन चाललेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही डेझर्ट सफारीसाठी आम्हाला शारजामध्ये घेऊन आलेले आहेत. जे की दुबईपासून हार्डली 1-1.5 तासाच्या अंतरावर असतं. तिकडे ही लोक घेऊन येतात
आणि ते समोर पाहताय आपला कॅम्प, त्या कॅम्पमध्ये आता आपलं जेवणाची अरेंजमेंट असणार आहे. सो चला आता कॅम्पमध्ये जाऊया. तर आपल्या तर डेझर्ट सफारी होऊन आपण आलेलो आहोत. इकडे एक प्रोग्राम असतो, ॲडव्हेंचर प्लॅनेट टुरिझम म्हणून इकडे आहे. इकडे प्रोग्राम असा असतो, इथे बुफे जेवण असतं आणि त्यासोबत चाय, मका आणि असे बरेच प्रकारचं खाणं वगैरे असतं. आणि इकडे बसण्याची अरेंजमेंट ह्या पद्धतीत केलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि इथे एकाच दिवसाला आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4,000 ते 5,000 लोक जेवणार इकडे. तर ही अशी अरेंजमेंट आहे जेवणाची. सर्व बुफे जेवण असणार आहे. हे पूर्ण पॅकेजमध्ये येतं. इथं बेली डान्स होणार असतं. जे बोलतात ते बेली डान्स आहे तो ह्या ठिकाणी करतायत. जेव्हा चालू होईल तेव्हा नक्कीच दाखवेल तुम्हाला आम्ही. पण थोडीशी माहिती देण्यासाठीच शूट करतोय. आणि आता जिथे चहा मिळतं, जिथे जे जे काही मिळतं तिकडे फेरी मारेन तेव्हा तुम्हाला नक्कीच तिकडचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. चटणी देण्यासाठी बरेचसा ही अशी लाईन आहे. तर इकडे आता शेवटचा शो आहे. या शोमध्ये आता दुबई जो नाव आहे तो पूर्ण तिथं फायरनी शो म्हणजे हे दुबई नाव लावलेलं आहे. आणि आता याच्या पुढे सर्व शो संपून आणि आता आपण निघणार आहोत आपल्या हॉटेलकडे. आपल्या हॉटेलला जाता जाता आपल्या 9:30 ते 10 वाजणार आहेत. तर सर्व मंडळी आता निघालेली आहेत गाडीमध्ये बसण्यासाठी. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता, खूप मजा आली. जेवणची क्वालिटी पण चांगली होती. तर तुम्ही नक्की इथं विजिट देऊ शकताय. डेझर्ट सफारीला वर्थ इट आहे आणि मजा देखील येते. जी राईड आहे ती खूपच सुंदर आहे. तर आता आपण निघालो आहे आपल्या हॉटेलकडे. रात्र झालेली आहे. उद्याचा प्रोग्राम वेगळा आहे. आयटनरीप्रमाणे आपण पूर्ण चालू आहेत एक एक डेस्टिनेशन. उद्या आपल्याला दुबई फ्रेम देखील. तर भेटूया उद्या नक्की. थँक्यू. बाय बाय.